नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाच्या विरोधात पुकारलेल्या शेतकरी आंदोलनाचा एक दिवस वाढत चाललाय. या दरम्यान शेतकरी आंदोलकांचे नेते आणि केंद्राचं सरकार यांचे प्रतिनिधी यांच्यात सुरू असलेली चर्चेची 11वी फेरी सुद्धा निष्फळ ठरलेली आहे आणि त्या चर्चेच्यासाठी नवी तारीख दिली गेली आहे. थोडक्यात काय तर ही चर्चा तारीख पे तारीख अशा पद्धतीनं एका दुष्टचक्रात अडकल्याचं आत्ता चित्र समोर येत आहे. मुळात शेतकरी आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात केलेले कायदे रद्दच झाले पाहिजेत अशी भूमिका घेतलेली दिसतीये. पण ही शेतकऱ्यांची सर्वंकष भारतातली भूमिका आहे की निवडक शेतकरी आंदोलक अशा प्रकारच्या भूमिकेवर ठाम आहेत हेही तपासून पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला सरकारनं आजवरच्या त्यांच्या भूमिकेमध्ये टप्प्याटप्प्याने बदल केलेले दिसतात. शेतकऱ्यांनी एका बाजूला कायदा रद्द झालाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली असताना पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांपैकी 2 प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या, ज्यात तुसं जाळण्याच्या संदर्भातला आणि आणखीन एक वेगळा निर्णय होता. त्यानंतर एक पाऊल आणखीन पुढे टाकत केंद्र सरकारनं आता प्रसंगी 3ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला काही काळाची स्थगिती दिली जाऊ शकते इतकं मोठं विधान केलंय. मात्र तशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारनं घेतलेली असून सुद्धा शेतकरी आंदोलक मात्र आपल्या कायदा रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. अशा प्रकारची भूमिका ही आडमुठी म्हणावी की न म्हणावी? जर समजा आंदोलन आडमुठ्या भूमिकेनं चालवायचं आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समांतर ट्रॅक्टर परेड काढायची आहे तर आंदोलकांची नक्की इच्छा काय, त्यांचे सुप्त हेतू काय? याचबरोबर देशाला आंदोलनं नवी नाहीत, आंदोलनातून येणारे निष्कर्ष नवे नाहीत, पण असं असताना सुद्धा कायदे रद्दच झाले पाहिजेत या एकाच मुद्द्यावर येऊन थांबलेलं आंदोलन नक्की पुढे कशा पद्धतीनं जाणार आहे? यासह आजच्या लक्षवेधीमध्ये इतरही अनेक प्रश्नांची चर्चा. शीर्षक शेतकरी आंदोलन कुठल्या वळणावर? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत कॉम्रेड अजित नवले, अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस आहेत. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके, तसंच शेतकरी नेत्या आणि शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या सक्रिय नेत्या कार्यकर्त्या सदस्या सरोजताई काशीकर, अखिल भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आकरे. सर्व मान्यवरांचं स्वागत या चर्चेमध्ये. चर्चेची सुरुवात आता आपण गणेश हाके यांच्यापासून करू शकतो, पण तत्पूर्वी आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांनी काय भूमिका घेतली आणि काय प्रस्ताव ठेवला याची एकदा माहिती करून घेऊयात. और आंदोलन से जुड़े विभिन्न पहलुओं पर विचार करना है तो निश्चित रूप से समय तो चाहिए, और समय चाहिए तो वो समय 6 महीने का भी हो सकता है, 1 साल का भी हो सकता है, 1.5 साल का भी हो सकता है. और सरकार 1-1.5 साल तक भी कानून के क्रियान्वयन को स्थगित करने के लिए सहमत है. इस दौरान किसान और सरकार के प्रतिनिधि मिलकर समस्याओं का हल खोजें. थोडक्यात केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकलेलं दिसतंय. प्रसंगी कायद्यांच्या अंमलबजावणीला ब्रेक लावू, पण आत्ताच्या घडीला चर्चा करू आणि चर्चा करताना आंदोलन सुद्धा आपण आटोपत घेऊ अशा प्रकारची त्यामागची भूमिका आहे का? गणेश हाके यांच्यासाठीचा हा प्रश्न आहे. प्रसाद जी, आपण आंदोलन जेव्हापासून सुरू झालेलं आहे तेव्हापासून आपण केंद्र सरकारची भूमिका आपल्याला मला वाटतं जाणता. या आंदोलनाच्या संदर्भामध्ये कायम सरकारनं चर्चेची तयारी दर्शवली,
आणि चर्चेतून या संदर्भातलं हे आंदोलन म्हणजे समाप्त व्हावं यासाठी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवानं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की हट्ट जरा म्हणतो आपण, शेतकऱ्यांनी जो काही हट्ट गेल्या अनेक दिवसापासून चालवला आहे, अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगितल्या, या कायद्यामधले दोष काय आहेत ते सांगा, कशासाठी तुम्हाला तो कायदा नको आहे, हे सगळं अनेक मुद्दा चर्चा झाल्या. चर्चेच्या वेळेला ठीक, त्यांना हे सगळ्या गोष्टी केंद्र सरकारनं बैठकीमध्ये चर्चेच्या वेळेला समजून सांगितल्या. पण दुर्दैवानं शेतकरीची संघटना, ज्या काही 41 संघटना आहेत, खरं म्हणजे देशभरामध्ये 3,500च्या पेक्षा अधिक संघटना आहेत, पण ज्या सध्या दिल्लीमध्ये जे आंदोलन होत आहे त्या फक्त 41 संघटनाच या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. गणेशराव, आणि ह्याच त्या मी तुम्हाला सांगितलं की त्या आपण हाके साहेब थोडक्यात आंदोलक हट्टी आहेत असा संकेत देऊ इच्छित आहात? येस, प्रश्नच नाही. हे मी मला सांगितलं की हे आंदोलनच मुळात ज्या उद्देशानं आणि ज्या पद्धतीने चालू आहे हे जर बघितलं तर कोणालाही कळेल की यांना म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून यांना विचार करायचा नाही आहे. याच्यामध्ये संपूर्णतः सगळं हे राजकारण आहे आणि राजकीय एका म्हणजे त्याला पण सुडापोटी म्हणू, या सरकारवरचा राग व्यक्त करण्यासाठी म्हणा, या सरकारला विरोध करण्यासाठी म्हणा, या पद्धतीचं हे आंदोलन पुढे कसं चालेल आणि चालवलं जाईल यासाठी गणेश हाके म्हणतात शेतकऱ्यांचे नेते हट्टी आहेत. स्वाभाविकरित्या अजित नवले यांचीच प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. अजितरावांना ही प्रतिक्रिया पटणार नाही आणि प्रतिक्रिया याचा अर्थ ज्या पद्धतीनं गणेश हाके यांनी ज्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली ती अजितरावांना पटणार नाही. अजितराव, त्या पलीकडे जाऊन तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्ही हट्टी आहात असं जर समजा सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर आपण हट्टी नाही हे सिद्ध करण्यासाठी आपण काय करता? सर्वप्रथम मी या चर्चेचं जे निवेदन आहे त्याच्यामध्ये काही बदल सुचवेल. बर, आपण मगाशी असं म्हणालात की 11वी फेरी सबंधपणाने निष्फळ ठरली आणि शेतकऱ्यांनी आपला हट्ट सोडला नाही असं झालेलं आहे. तर मी त्यात सुधारणा अशी सुचवेल की मी आत्ताच आनंदांशी बोललो, त्याचबरोबर आमचे विजू कृष्णन यांच्याशी बोललो आणि कालचा सगळा आढावा घेतला. त्याच्यामध्ये सरकारने जो हा 1.5 वर्ष कायदे स्थगित करू, त्या दरम्यानच्या काळात एक समिती या सगळ्याचा आढावा घेईल, शेतकऱ्यांची मतं सुद्धा जाणून घेतली जातील आणि हमी भावाचा कायदा करण्याबद्दल काय करता येईल याबद्दल सुद्धा आम्ही सकारात्मक विचार करू. हा जो प्रस्ताव काल दिला तो प्रस्ताव हा शेतकरी संघटनांनी त्या बैठकीत फेटाळलेला नाही. आजवरचे सगळे प्रस्ताव हे तत्काळ त्याच बैठकीच्या समाप्तीच्या वेळी फेटाळलेले होते. मात्र हा जो प्रस्ताव आहे या प्रस्ताव आम्ही सबंधपणाने फेटाळलेला नाही. आपले नेते तिथे असं म्हणाले की तुमच्या प्रस्तावावर आम्ही नक्कीच विचार करू आणि त्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त किसान मोर्चाच्या जनरल काउन्सिलची, अगोदर कोर कमिटीची झाली, आता जनरल काउन्सिलची बैठक आता सुरू आहे. आमचे नेते तिथे बसलेले आहेत आणि सगळ्या शेतकरी संघटनांचं याबद्दल काय मत येत आहे याचा विचार करून आम्ही उद्या सरकारला याबद्दलचं मत सांगू. अशा प्रकारे आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे. मला वाटतं ही सकारात्मक बाब आहे. अगदी अजितराव, खूप खूप आभारी आहोत आपले यासाठी, कारण अशा प्रकारची ताजी आणि आंदोलनाच्या निमित्तानं असणारी नवी माहिती आपण या वाहिनीवर दिलीत त्याबद्दल तुमचा आभारी आहेच आणि जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ही माहिती सर्वप्रथम पोहोचवल्याचाही आम्हाला आनंद आहे. एक गोष्ट याच्यातून स्पष्ट झाली की सरकारनं दिलेल्या प्रस्तावावर किमान विचार करायची सुरुवात झाली आहे. आता मग त्या निमित्तानं पुढचा प्रश्न असा की मग हट्टीपणाचा आरोप इथेच गळून पडायला हवा. प्रसादजी, मला असं वाटतं गणेश हाके जे आमचे मित्र आहेत आणि त्यांना माझा स्वभाव आणि आमची काम करण्याची पद्धत, हे शेतकरी आंदोलन जे झालं, शेतकरी संप झाला, अनेक पॅनलवर आम्ही एकत्र होतो, त्यांना ती माहित आहे आणि ते आज प्रवक्ते म्हणून जरी बोलत असले तरी त्या हे व्यक्तिगतरित्या नक्कीच मान्य करतील की ज्या प्रकारे इतर संघटनांमध्ये काही तत्वनिष्ठ कार्यकर्ते असतात त्याच प्रकारचं, त्याच धाटणीचं काम करणारे अनेक शेतकरी नेते या आंदोलनामध्ये आहेत. ते हेही मान्य करतील की भाजपमध्ये सत्तेवर असणारे अनेक मित्र हे सुद्धा या आंदोलनामध्ये आहेत. काही मंत्री, त्यांच्या कार्यकाळात राहिलेले केंद्रीय मंत्री या आंदोलनामध्ये आहेत. त्यामुळे ते जे म्हणतात की आमचा सरकारवर काहीतरी राग आहे, आकस आहे, तर तुमच्या बरोबर मित्र राहिलेल्या लोकांचा तुमच्यावर राग असल्यामुळे हे आंदोलन कसं काय पुढे जाऊ शकतं, तर ते तसं नाहीये. गणेश हाकेजी, शेतकऱ्यांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केली आहे हे वाक्य
मी माझ्याकडून उच्चारतोय, परत अजितरावांना कदाचित त्या संदर्भानेही आक्षेप असू शकतील, पण डॉक्टर नवलेंनी एक गोष्ट सांगितली की आजवरचे सगळे प्रस्ताव तात्काळ फेटाळले गेलेले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात हे एक नवीन वळण दिसतंय. 26 जानेवारी जवळ येऊन पोहोचलेला आहे. त्या अनुषंगानं ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या बाबत ठाम असलेले आंदोलक सुद्धा म्हणतात की जर केंद्र सरकार त्यांच्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी काही काळ थांबायला तयार असेल तर आम्ही पण विचार करू शकतो. ही समंजसपणाची भूमिका त्यांनी घेतली आहे. गणेशराव, आता आपण असं म्हणणार आहात की अद्यापही केंद्र सरकारच्या बद्दलचा सूड आणि द्वेष आंदोलकांमध्ये कायम आहे? नाही, दोन गोष्टी आहेत की सरकार खऱ्या अर्थानं खरं म्हणजे शेतकरी आता जे आमचे मित्र नवलेजी बोलले की खरं म्हणजे इतकी दिवस ज्या पद्धतीनं त्यांनी आंदोलन चालवलेलं आहे, ते आंदोलन ज्या पद्धतीनं चालवलं आणि ज्या म्हणजे इतका मोठा काळ त्यांनी आंदोलन चालवलं, खरं म्हणजे हा प्रश्न जे आज जे बोलतायत ते जर मला असं वाटतं की याच्यापूर्वी म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फेरीलाच त्यांनी जर ह्या सगळ्या गोष्टी जर म्हणजे मान्य केल्या असतात तर मला वाटतं पुढे हे आंदोलन चाललं नसतं आणि फार मोठं म्हणजे त्यांचं जी शेतकऱ्यांचंही नुकसान झालं. पुन्हा ज्या आंदोलनामुळे ज्या बाकी एकूण ज्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कायदा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जी काही अडचण सरकारलाही निर्माण झाली आणि सरकारलाही त्याच्यामध्ये खूप मोठा वेळ द्यावा लागला, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या. पण ठीक आहे, आताही जरी संपूर्ण शेतकरी संघटना या सरकारशी समजा मवाळ धोरण स्वीकारून चर्चेला तयार असतील आणि काही गोष्टी जर म्हणजे सलोख्यानं किंवा विचार विनिमय करून जर सुटत असतील तर ते देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सुद्धा मला असं वाटतं ते चांगलं आहे. सरोजी काशीकर आहेत आपल्या सोबत. गणेशराव, त्यांच्याकडे जाऊयात. सरोजी काशीकर, ही बदललेली भूमिका आपण जी आता थोड्या वेळापूर्वी कॉम्रेड अजित नवले यांच्याकडून ऐकलीत, ती भूमिका समितीच्या बाबत सर्वोच्च न्यायालयानं आपली भूमिका ठाम ठेवल्यामुळे घेतली गेली आहे का? सरोजताई, माझा आवाज आणि प्रश्न पोहोचलाय का आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणांमुळे सरोज काशीकर यांच्यापर्यंत आवाज पोहोचलेला दिसत नाहीये. नाना आकरे आपल्या सोबत आहेत. नाना आकरे आपल्यासोबत विदर्भ प्रांत अध्यक्ष अखिल भारतीय किसान संघ या नात्यानं आहेत. नाना आकरे, माझा प्रश्न आणि आवाज कदाचित आपल्यापर्यंत पोहोचला असेल. मी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करतो. एकदा पुन्हा प्रश्न आपल्या समोर ठेवतो. शेतकरी नेत्यांनी आपल्या भूमिकेत जो बदल केला तो सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीच्या वरील सदस्यांच्या आक्षेपाबाबत जी भूमिका न्यायालयानं घेतली त्याच्यानंतर समोर आलाय. हाही मुद्दा महत्वाचा आहे का? तो लक्षात घ्यायचा आहे का चर्चेत? मला असं वाटत नाही, कारण आंदोलक शेतकरी जे आहेत त्यांच्या डोळ्यासमोर सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेला काही विशेष महत्त्व ते देऊन राहिले आहेत असं मला वाटत नाही. कारण न्यायालयाने नियुक्त केलेल्या सदस्यांबद्दल जी काय मतं आंदोलक शेतकऱ्यांनी उच्चारली आहे त्यावरून ते न्यायालयाला खूप मानत आहेत असं मला बिलकुल वाटत नाही. परंतु कालची जी भूमिका शेतकरी आंदोलकांनी घेतली ती अत्यंत सकारात्मक वाटते. आणि आत्ता जे अजित नवले बोलले की त्यांचा जो प्रस्ताव आहे तो काही आंदोलकांनी फेटाळलेला नाही आहे, त्याचा विचार करून आता जी आज बैठक त्यांची सुरू आहे तिथे त्या बैठकीतून विचार करून उद्या ते निर्णय देतील अशा पद्धतीचं बोलणं आपल्याला ऐकायला मिळालंय. त्यामुळे आपण आंदोलकांना शुभेच्छा देतो की त्यांनी मार्ग काढण्याचा निदान विचार तरी केलाय. काल परवापर्यंत या मनस्थितीत ते नव्हते. अर्थात भारत सरकारचे मान्यवर मंत्री महोदय हे एक वेगळी समिती निर्माण करण्याच्या तयारीत आहेत, ज्या समितीमध्ये शेतकऱ्यांचे कार्यकर्ते राहतील, नेते राहतील. मग नाना आकरे, माझा आपल्याला प्रश्न असा असेल की शेतकरी आंदोलक जे 50 दिवसांनंतरही आपल्या भूमिकेवर ठाम होते ते कायद्याच्या अंमलबजावणीला काही काळ स्थगिती मिळाल्यानं मवाळ का पडले असावेत? सरकार सुद्धा ताठर भूमिका घेऊन होतं ना. आतापर्यंत सरकारने कुठे म्हटलं की आम्ही 1-1.5 वर्षापर्यंत लागू करणार नाही. ही भूमिका काल सरकारने जाहीर केली. सरकार दुरुस्तीला यापूर्वीच मान्य होतं. दुरुस्तीला सरकार तयार आहे. भारतीय किसान संघाने सुचवलेल्या दुरुस्त्यांना सुद्धा आता सरकार तयार झालेलं आहे. ही सरकारच्या बाबतीत सुद्धा सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे
उद्याच्या निर्णयामधून काहीतरी तोडगा निघेल अशी आशा आपल्याला भरपूर प्रमाणात आहे. ठीक आहे, सरोजताई काशीकर आता आपल्या सोबत तांत्रिकदृष्ट्या अतिशय योग्य पद्धतीने जोडल्या गेलेल्या आहेत असं मला सांगण्यात आलंय. सरोजताई, माझा आवाज आता आपल्यापर्यंत येतोय? हो हो येतोय. अगदी. आता ज्या पद्धतीचे भूमिका बदल आपल्याला दिसत आहेत, सरकारी पातळीवरचे पण आणि आंदोलनकर्त्यांच्या पातळीवरचे पण, याला पाहता देर आहे दुरुस्त आहे म्हणायचं? ते तर आहेच, देर आहे दुरुस्त आहे हे म्हणावं लागेल. कारण आता जर आंदोलकांनी आंदोलन ओढण्याचा प्रयत्न केला तर जी काही सहानुभूती शेतकरी आंदोलनाला सर्व बाजूने मिळत होती ती सहानुभूती संपेल आणि सुप्रीम कोर्ट असो किंवा सरकार असो या दोन्हीच्या वतीने शेतकऱ्यांच्या आंदोलक शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करण्याची मग शेवटी वृत्ती बदलते. त्यामुळे मला सर्व शेतकऱ्यांनी आता आंदोलन मागेच घ्यावं. कारण आता जी काही चर्चा चालू आहे, अजित नवले जे म्हणाले की त्यांची सगळ्यांची अजून चर्चा चालू आहे आणि त्या चर्चेतून मोस्टली ते आंदोलन परत घेतील. आंदोलन परत घेण्याची त्यांना सुबुद्धी मिळाली तर ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर गठीत केलेल्या समितीकडे आपलं म्हणणं त्यांनी मांडावं, जेणेकरून त्या समितीच्या माध्यमातून सुद्धा त्या कायद्यात कोणत्या सुधारणा हव्या, काय हव्या, ह्या सगळ्या गोष्टी तिथे होतील. अगदी एक महत्वाचा विषय आपण मांडलात आणि त्यानिमित्तानं ही चर्चा एका आणखीन वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. आपण असं म्हणता आहात की आंदोलकांनी आता आपली भूमिका नव्या समिती समोर मांडावी. आता हा खरा कळीचा मुद्दा ठरणार आहे आणि यामुळे शेतकरी आंदोलन कुठल्या वळणावर हा प्रश्न सार्थपणे लागू पडतो. आणि अजित नवले, त्यानिमित्तानं तुमची भूमिका जाणून घ्यायला आवडेल. मी आपल्याला सांगितलं की सरकारने पहिल्यांदाच 1.5 वर्ष थांबण्याच्या बद्दलचं सूतोवाच केलं. 1.5 वर्ष ते स्थगिती थांबणार, कायद्याला स्थगिती देणार असेल तर मग आंदोलनाचं काय करायचं याच्याबद्दल आम्ही विचार करू. मात्र हे आंदोलन थांबवण्याचा काही मुद्दा नाहीये. आंदोलनाचे जे टप्पे आहेत याबद्दलची काही वेगळी प्रकारची भूमिका आपल्याला घ्यायची किंवा काय याबद्दल आम्ही सगळ्यांशी बोलू. मला फार आश्चर्य वाटतं की ही आंदोलन थांबवण्याच्या बद्दल सरोजताई काशीकरला एवढी का घाई झालेली आहे. मला असं वाटतं की शेतकरी आत्महत्या करतायत, शेतीचं संकट प्रचंड गहरं आहे, ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत लढा देण्याची तयारी ही आमच्या सगळ्यांची आहे. तेव्हा आता जो काही वेढा पडलेला आहे दिल्लीला, याबद्दल काय करायचं, या टप्प्यावर कशा प्रकारची डावपेच करायचे पण अजितराव, आपल्याला असं वाटतं की सरोजताईंना आंदोलन लवकरात लवकर मिटावं याची घाई लागली आहे, त्यांचा काय अजेंडा असू शकतो? मला तेच समजत नाहीये. कारण सरोजताईंबद्दल मला व्यक्तिगतरित्या आदर आहे. त्यांनी आतापर्यंत जी काही योगदान शेतकरी चळवळीत दिलेले आहे त्याबद्दल आदर आहे. मात्र सलगपणाने मी त्यांच्या पॅनल डिस्कशन्सवर पाहतोय की हे आंदोलन तातडीनं संपवा याची प्रचंड घाई त्यांना असते. मला असं वाटतं की संयमानं शेतकरी आंदोलन करतायत, फार तर आपल्या प्राणांचं बलिदान देत आहे, परंतु हिंसा करत नाहीये. कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था त्यांच्याकडून बिघडलेली नाहीये आणि त्यांना लोकशाहीने जो अधिकार दिलाय त्या चौकटीत त्या आपल्या मागण्या मागे असतील. मला असं वाटतं आपण सरोजताई आपली भूमिका मांडतील. सरोजताई, तुम्हाला आंदोलन संपवण्याची घाई झाल्याचा आरोप लागू होतोय का? आणि तसा आरोप लागू होत नसेल तर तुमची त्यामागची प्रामाणिक भूमिका काय आहे? मला हा आरोप मान्य नाही आणि माझी प्रामाणिक भूमिका ही आहे की तिथे असलेले शेतकरी, तिथे असलेल्या महिला, लहान लहान मुलं, ह्या लोकांना जो त्रास सहन करावा लागतो आहे, कारण आंदोलनात आम्ही सुद्धा बसलेलो आहे आणि त्यावेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणारा त्रास, नेत्यांना तर ठीक आहे, आम्हाला पुढे जाऊन सरकारशी 2 शब्द बोलायचे, 2 हात करायचे, ही आमची हे असते आणि आंदोलन तेवत राहावं याच्यासाठी आमच्या भाषणाची पण मांडणी असंच आहे. मात्र त्याच वेळी आंदोलनात आलेले शेतकरी आणि त्या शेतकरी कुटुंबाची अवस्था काय असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही आंदोलन आजपर्यंत करत आलो आहे. आणि म्हणून पण मग सरोजताई, आत्ताचं जे शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व आहे, सरोजताई, बर ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे सरोजताई, आपण ती पाळताच, नेहमी पाळता, आज पण पाळाल अशी अपेक्षा आहे. माझं म्हणणं तर पूर्ण करू द्या. जी बोला सर. हा, मला आंदोलन मागे घ्यावं आणि सरकारला फावावं ह्या मताची मी अजिबात नाहीये. कारण मी सगळ्यात सुरुवातीपासून सांगितलं की आमची भूमिकाच ही आहे, सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार यही समस्या आहे. कोणत्याही पक्षाची सरकार आली तरी आमच्या समोर त्या समस्या उभ्या राहणारच आहे
आणि त्या समस्या सोडवून घेण्यासाठी प्रसादजी. कायम आम्हाला प्रसादजी. जी. पवित्रा घ्यावा लागतो. असं छद्मी हास्य करून आपण केलेलं प्रसादजी. आंदोलन चुकीचं ठरत आहे, याच्यावर पडदा तुम्हाला टाकता येणार नाही. अजित नवले, हे स्पष्टपणे तुम्ही समजून घ्यावं. अजित कारण या नवले. हास्यातनं स्पष्ट दिसत आहे जी. की ह्या छद्मी हास्यात प्रसादजी, तुम्ही केलेलं प्रसादजी. आंदोलन कशी जिरवली ही जी पद्धत असेल तर हे शेतकरी आंदोलनाचं तत्व मूळतः शेतकऱ्यांचं आंदोलन असूच शकत नाही, हे माझं ठाम मत आहे. ठीक आहे, सरोजताई काशीकरांनी अत्यंत स्पष्टपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. धन्यवाद त्यासाठी. गणेश हाके आपल्याला संधी देतो. गणेश हाके आपल्याला संधी देतो. एकच मिनिट फक्त थांबा. अजित नवलेंच्या हसण्याच्या संदर्भातली प्रतिक्रिया आली. अजितराव, हसण्यासारखं काय होतं? सरोजताई अत्यंत नहीं अत्यंत आणि यावरच मला हसू भावना व्यक्त आलं करत की होत्या. सरकार क्या समस्या सुलझाएगी, सरकारी समस्या आहे. हे फार ऐतिहासिक वाक्य आहे. आणि आज सरकार कसं बरोबर आहे, सरकारचे कायदे कसे चांगले आहेत, यासाठी संबंध शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना पणाला लागलेली आहे. ही हसण्याजोगीच गोष्ट आहे. नाही नाही, पण मला एक सांगा जी गोष्ट अजितराव, समस्या बरं झालं होती, तुम्ही हा विषय काढला. जी गोष्ट समस्या होती, अजितराव, सरकारनी जी. दिलेले कायदे हे प्रत्येकाला न पटावेत असा आग्रह असू शकतो का? प्रसादजी, जी. त्या कन्सेप्ट बद्दल खूप चर्चा झालेली आहे आणि मी तुम्हाला विनंती करेल की हे जे वाक्य आता ताईंनी वापरलं, सरकार ही समस्या आहे, तर जी गोष्ट समस्या आहे त्या समस्येनं केलेले कायदे हे आता आम्हाला सोल्युशन्स वाटायला लागलेली आहेत. ही हास्यास्पद गोष्ट आहे आणि ही एक प्रकारची वैचारिक दिवाळखोरी सुद्धा आहे. बरं. 1991 नंतर सिद्ध व्हायला लागली. पण अजितराव- प्रणित शेतकरी संघटनेचा जो सबंधपणाने जनाधार संपला, तर तो वैचारिक दिवाळखोरीचा हा एक परिणाम होता आणि ते आपल्याला दिसत आहे. अजितराव, वैचारिक दिवाळखोरीचा आरोप आपण शेतकरी बिलकुल, नेत्या बिलकुल. मी शेतकरी अत्यंत शेतकरी शांततेने नेत्या हा आणि आरोप त्यात सुद्धा करतोय. शरद जोशींच्या प्रणित शेतकरी संघटनेवर लावता आहात. शरद जोशींना तो मान्य होणार नाही. सरोजजी काशीकर. मी प्रसादजी जी. मी अत्यंत शांत चित्ताने हा आरोप करतो आहे आणि यावर शरद जोशी संघटनेच्या कोणत्याही नेत्याबरोबर कोणत्याही चौकात चर्चा करण्याची आमची तयारी आहे. ठीक आहे. तुम्ही घेतलेली एकदा शरद 1991 जोशींचं उत्तर इथंच नंतरची ऐकून धोरणं घ्या मग. ही वैचारिक कॉम्रेड- दिवाळखोरीच होती. कॉम्रेड नवले, एकदा सरोजताईंचं उत्तर इथंही ऐकूया. गणेश हाकेंनाही आपला मुद्दा नक्की. मांडायचा आहे, मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यानं गणेश हाके, मी आपल्याला थांबवतो. एक गंभीर आरोप या चर्चेमध्ये लागला की शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं वैचारिक दिवाळखोरीची भूमिका आत्ता या क्षणाला घेतली आहे. सरोजताई, सरकार ही समस्या आहे ही भूमिका जर कोणाची असेल तर मुळात विद्यमान सरकारच्या विषयीच ती समस्या आहे असं ठामपणे सांगण्याचा हा प्रयत्न वाटतोय का? हा असा वाटण्याचा प्रयत्न नाही. सरकार समस्या आणि त्या समस्येतनं आंदोलनाच्या मार्गातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून ह्या समस्यांचं समाधान जर आम्हाला या कायद्यातनं दिसत असेल तर त्याच्यात अजित नवलेच्या पोटात दुखण्याचं काहीही कारण नाही. कारण वैचारिक दिवाळखोरी जर कोणाची असेल तर ती लाल पाहुट्याची आहे. गावात जाऊन सांगायचं शेतीमालाला रास्त भाव नाही, जास्त भाव मिळाला पाहिजे आणि शहरात जाऊन सांगायचं की महागाई कमी झाली पाहिजे. ही वैचारिक दिवाळखोरी मी या पक्षाच्या सुरुवातीपासूनची तर आजपर्यंत ऐकते आहे. आमची तर वैचारिक दिवाळ आम्ही स्पष्टपणे सांगतो की सरकार जे काम करू शकत नाही, दरवेळी सरकारनेच आमची चूल पेटवावी या मताचे आम्ही नाही. आमच्या शेतकऱ्यांमध्ये तेवढी धमक आहे की या सर्व परिस्थितीत केवळ शेतकरी तगून उरला. शेतकऱ्यांनीच हा देश चालवला आणि शेतकरीच हा देश चालवणार आहे. व्यापारिक दृष्ट्या, औद्योगिक दृष्ट्या आणि शेतीच्या दृष्ट्या ठीक. आणि या देशातल्या अन्नधान्याच्या पुरवठ्याबद्दलचं सुद्धा काम फक्त शेतकरी समाजाने केलेलं आहे ठीक आहे. आणि तो समाज हे काम करणार आहे. याला जर हे वैचारिक दिवाळखोरी बनत असेल तर मला यांच्या विचाराची कीव येते, एवढंच मी म्हणू शकते. ठीक आहे सरोजताई, आपली ही भूमिका पोहोचली. गणेश हाकेंकडे जाऊयात. गणेश हाके, सरकार ही समस्या आहे या भूमिकेच्या निमित्तानं तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. कोणतं सरकार हे कोणाला समस्या वाटतं? आणि कसं आहे की प्रसादजी, माननीय आपले नवलेजींनी ज्या पद्धतीची आपल्या ताईवरती म्हणजे आरोप केला, माझं म्हणणं असं आहे की त्यांना की ठीक आहे, ताईंना असं वाटतं की हे आंदोलन थांबलं पाहिजे, यासाठी थांबलं पाहिजे. ते त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये हित शेतकऱ्यांचं आहे आणि एकूण व्यवस्थेचं हित आहे, म्हणून
सरोजताई प्रामाणिकपणे त्या स्वतः अनेक वर्ष संघटनेमध्ये चळवळीमध्ये काम केलेल्या नेत्या आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न अजित नवलेला जेवढे माहिती आहे त्याच्यापेक्षा अधिक मला वाटतं की सरोजताई त्या आंदोलनांमध्ये चळवळीमध्ये आता गेल्या काही वर्षापासून अजित नवले या सगळ्या चळवळीत आलेत, पण कित्येक वर्षापासून म्हणजे जवळपास 40 वर्षापासून सरोजताई या सगळ्या आंदोलनामध्ये सक्रिय आहेत. ऐकून घ्या, बरं. मला बोलू द्या, मला प्रसादजी. अगदी आपण फक्त पटकन मुद्द्यावर या एवढी विनंती आहे गणेशराव. यांची आहे, कुणाची? सरकार समस्या आहे असा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा कोणती विशिष्ट पक्षांची सरकार ही कोणा विशिष्ट व्यक्तींच्यासाठी, विशिष्ट ध्येय धोरणांसाठी आणि विशिष्ट विचारांसाठी कायम समस्या असतात का? आणि आत्ताचं शेतकरी आंदोलन त्यातून उभं राहिलंय का, असा मुद्दा होता. नाही, मुळात मी तेच म्हटलं तुम्हाला की यांची दिवाळखोरी इतकी आहे या आपल्या कम्युनिस्टांची, या डाव्यांची, की तुम्हाला सांगतो यांनी देशाचं तर वाटोळं केलं, जगाचं वाटोळं झालेलं यांच्यामुळं. आणि आता हे सगळ्या आपल्या देशामध्ये शेतकरी आंदोलन यांचं अस्तित्व संपलेलं आहे. देशातलं संपलेलं नाही, जगातलं अस्तित्व संपलेलं आहे यांचं. आणि कुठंतरी आपलं अस्तित्व दिसावं म्हणून यांना आंदोलन चालवायचं, शेतकऱ्यांच्या हितासाठी यांना आंदोलन चालवायचं नाहीये यांना. आणि अत्यंत अशा पद्धतीचा मला असं वाटतं की खरं म्हणजे इतक्या दुष्ट प्रवृत्तीनं या पद्धतीचं म्हणजे हे जे आंदोलन यांचे चालवण्याची ही दिशा आहे यांची, ते अत्यंत चुकीची पद्धती आहे. आणि कोणालाही वाटतं, या देशातल्या प्रत्येकाला असं वाटतं की आंदोलन थांबलं पाहिजे. आणि आंदोलन थांबण्यामध्येच, कारण जे कायदे आहेत, जे कायदे गेली 20 वर्ष ज्याच्यावरती विचारमंथन होऊन शेतकऱ्यांशी, शेतकरी संघटनांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केलेले आहेत, ते कायदे रद्द व्हावेत असं कोणालाही वाटत नाही. ठीक आहे. अजित नवले सारखे ज्यांचे तुम्हाला सांगितलं की ज्यांच्या विचारांची दिवाळखोरी ज्यांच्यामध्ये आहे, अशाच लोकांना फक्त वाटायला लागले आणि त्यांच्या अस्तित्वासाठी ह्या अशा पद्धतीचं आंदोलन चालू राहावं अशी त्यांची इच्छा आहे. ठीक आहे. गणेश हाके, वेळेची मर्यादा आहे. गणेश हाके, वेळेची मर्यादा आहे. लक्षवेधीमध्ये एक छोटीशी विश्रांती गरजेची आहे. पण तुम्ही ज्या वळणावर आता ही चर्चा आणून ठेवली आहे त्याच वळणावरून ती पुढे जाईल आणि लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये आपण त्या निमित्तानं प्रश्न उपस्थित करू की नक्की शेतकरी आंदोलनाचे हेतू काय आहेत, भविष्यात त्याचं वळण काय असेल आणि देशाच्या राजकीय स्थैर्याला दिलेलं ते आव्हान असेल की नसेल.